क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरोने राहो, नाशिवंत देह जाणार सकाळ, आयुष्य खातो काळ सावधान. विठाला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा, निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगलमंगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडलिकाय दातो मनेन्द्र, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर. मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठम. वातात्मजमं वानरयुधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय. नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी
ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठाल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वप्रिय विश्वाधिकार चिन्मय स्वरूप असणारे देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराया नवे नवे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराया यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराया या मृत्यू लोकामध्ये आलेल्या प्रत्येक जीवाला नवे नवे या धर्म मंडपामध्ये आलेल्या दुःखी कष्टी रंजलेल्या गांजलेल्या जीवाला उपदेश करतात. चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य मानलं जातं मायबाप. त्या नियमाला अनुसरून थोडासा परिहार द्यायचा आणि सेवेला सुरुवात करायची. आज या भिसे घराण्यातील एक व्यक्तिमत्व जाऊन आज वर्ष पूर्ण झाले. या कुटुंबाचा जर थोडी नजर टाकली बघितलं विचार केला तर अत्यंत हालाकीचं जीवन या व्यक्तिमत्वाचं या कुटुंबाचं पण सतत हसरा चेहरा कधी नाराज नाही महाराज. या भिसे कुटुंबियातील पिंटू भिसे यांचे वडील जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांचे पिताश्रींना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांचं आज वर्ष श्राद्धा निमित्तानं त्यांना ज्ञानदान अन्नदानाचं आयोजन केलंय. काय नाव महादेव विठोबा भिसे यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांच्या प्रित्यर्थ 2 मुलं आहेत. 2 मुलं एक पिंटू एक संतोष. त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्याच्या निमित्तानं सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा महाराज. कारण भजन कीर्तन कोणाच्या स्वप्नात येत नाही महाराजात. पण त्यांनी एवढ्या परिस्थितीमध्ये पराकाष्ठा करून त्यांनी आयोजन केलं कीर्तन भजन. त्यांना भगवान परमात्मा निश्चितच चांगली गती दिल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्या निमित्तानं ज्ञानदानाचं काम माझ्या वाटेला आलं हे मी माझं परम भाग्य समजतो. कारण आई साहेबाच्या नगरीमध्ये सेवा करायला मिळायला बी थोडस नशीब लागतं. हे मी माझं परम भाग्य समजतो आणि सेवेला सुरुवात करतो. माझ्या सोबत आलेले गायनाचार्य हरिभक्त जांभळकर महाराज आहेत. मोतीबापू सोनवणे आहेत. दत्तात्रय महाराज गवळी भिसे पाहुणे आहेत. आणि हरिभक्त परायण गायकवाड महाराज योगेश महाराज काळे आणि आमचे पाहुणे सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. सेवेला सुरुवात
पण कोणत्या वारकऱ्याच्या? शंभू कैलासीचा राजा अया नमस्कार माझा, अया नमस्कार माझा, अया नमस्कार. शंभू कैलासीचा राजा अया नमस्कार माझा, अया नमस्कार माझा, अया नमस्कार माझा. शंभू कैलासीचा राजा अया नमस्कार माझा, अया नमस्कार माझा, अया नमस्कार माझा, अया नमस्कार माझा, अया नमस्कार माझा. शंभू कैलासीचा राजा तया नमस्कार माझा. कारण ज्याचे गावी केला वास त्यासी नसावे उदास. ज्याच्या दारात कीर्तन करायचं त्याला नाराज राहून काय करायचं महाराज. आणि आज या बाबांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं आणि 1 वर्ष झालं पण त्यांनी म्हणावं आमच्या बाबांना जाण्याचं दिवस नव्हतं. अजून 5-4 वर्ष सहज बाबा जगले असते. ही आपलं म्हणणं झालं पण जाणं आणि येणं कोणाच्या हातात नाही महाराज. कारण उपजली या पिंडा मरण सांगती. ज्या दिवशी आपण जन्माला आलो त्या दिवशी मरण येणार हे ठरलेलं आहे महाराज. मग तुम्ही असू आम्ही असू नाही नाही अवतार घेणारा भगवान परमात्मा नाही नाही उरो आले अवतार यरते पामर जीव किती आले आणि किती गेले पण ते तुमच्या आमच्या मनानं नाही. ते ठरलेलं आहे महाराज कधी यायचं. मग आज एक जण जाईन उद्या जाईन या 2 दिवसातच जाणार. परत वार ठरला नाही आज आणि उद्या एवढंच महाराज. पण या मानवी देहाला आलेल्या जीवाला कळत नाही आपण आलो कशासाठी. कशासाठी आलो? देवे दिला देह भजना गोमता. 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 दोया दाना माता माझी केता. दोया दाना माता माझी केता. देवे दिला देह भजना गोमता. 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 भगवान परमात्म्याने ज्याच्यासाठी दिला देह त्याच्यासाठी वापर करायचा. पण माणसं दुसरीकडेच वापर करतात. नको ती खायला लागली नको ती प्यायला लागली महाराज. नाही तसं वागू लागले महाराज. पण भजन करा पण कवर जोपर्यंत या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत भजन करायला परवानगी आहे. दुसऱ्या शरीरामध्ये गेल्यावर दुसऱ्या योनीमध्ये गेल्यावर भजन करता येत नाही. याची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. पण ती माणसाला कळत नाही.
या शरीराला सारखं ज्ञान कुठं जगात दुसऱ्या योनीमध्ये नाही, पण ती कळत नाही. पण जोपर्यंत फुलामध्ये सुगंध असतो ना, ही ध्यानात घ्यायचं. जोपर्यंत फुलात सुगंध आहे तोपर्यंत फुलाची जागा मंदिरात आहे, देवाऱ्यात आहे. पण त्यातला काय एकदा सुगंध नावाचा परिमळ निघून गेला, परिमळ गेली ऊस फुल देते आयुष्याचे वटे देहैसा, आयुष्याचे वटे देहैसा. परिमळ गेली ऊस फुल देते आयुष्याचे वटे देहैसा, आयुष्याचे परिमळ गेली यावस फुल देठी. कोणी सांगितलं? आमच्या नाथबाबाने सांगितलं हरिपाठात. अरे जोपर्यंत फुलामध्ये सुगंध आहे, तस भुईमुगाच्या शेंगामध्ये शेंगदाणा आहे, तोपर्यंतच त्या शेंगाचा मुक्काम पोत्यात आहे. आणि ज्या दिवशी शेंगदाणा वेगळा होईल त्याचा मुक्काम चुलीत आहे महाराज. आणि ज्या दिवशी या मानव रूपी शरीरातून भगवान रूपी जीव निघून गेला ना, याचा मुक्काम कुठं? रक्षियला ठावस स्मशानेचा, रक्षियला ठावस स्मशाने, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, रक्षियला ठाव स्मशानेचा. एकदा मसन वाट्यात नेल्या, तुम्ही म्हणता मग माग आम्ही पैसे कमावल्यालं, बायका पोर मित्र कुठं राहत्यात? शास्त्र असं सांगतं, धनानी भूमो पशवच्या गोष्टी, भार्या गृहद्वार जन स्मशाने. धनाने भूम, पहिले माणसं जमिनीत धन पुरून ठेवायची आणि ती कुणाला बी गहावायचं, ती मरून गेल्यावर. आपण म्हणतो हांडा सापडला, जमिनीत हांड नसत्यात, या आपण पुरलेले असतात. पण आता पैसे कुठं? बँको, असं म्हणावं लागेल, धनाने बँको. आणि ती पैसे कमावल्याला बँकेत राहणार आहेत. पशवच्या गोष्टी म्हणजे गुरं जनावर आपली गोठ्यात राहणार आहेत, आणि आपली भार्या म्हणजे पत्नी घरात राहणार आहे, आणि मित्र फक्त आणि फक्त मसनापर्यंत. तिथून पुढचा प्रवास आपल्याला एकट्याला करायचा. देहग्रहाची कामिने तितव राहिली भुवने, मी तव जळत से स्मशाने, अग्नी सवे एकला. घ्या बसून पुढं. तिथून पुढचा प्रवास आपल्याला एकट्याला करायचा आहे. आणि ती काय तुमची चांगली कपडे बघून नाही प्रवास, ती तुमचा चांगला बंगला बघून नाही, तुमची गाडी बघून नाही, तुमचा 7-12 काढला जातो तिथं उतारा, तुमचं कर्म नावाचा उतारा बघितला जातो. त्याचं उत्तर हरिपाठात सांगितलं नाथबाबांनी. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, कर्म झाले त्याची भोगाले, त्याची भोगाले. उपदाने मेले ऐसे किती, उपदाने मेले ऐसे किती, अरे मुखे आधार बनी चिंता, अरे मुखे गाता हर उपदाने मेले ऐसे किती, उपदाने मेले ऐसे किती.
त्याची भोगाले उपजले मेले ऐसे कितीतरी मेले, कितीतरी आले गेले, पण त्यांचा सातबारा म्हणजे कर्म नावाचा सातबारा बघूनच पुढचा जन्म मिळतो महाराज. कारण आपला जसा राशींमध्ये एक चौक आहे, करमाळा चौक, त्या करमाळा चौकात आपल्याला राशीनहून कोणत्या बी गावाला जावं, पहिलं त्या चौकात जावं लागतं. करमाळ्याला जायचं म्हणलं तरी करमाळा चौक, कर्जतला जायचं म्हणलं तरी करमाळा चौक, सिद्धटेकला म्हणलं तरी करमाळा चौक, आणि अजून कुठं राहिलं बांबोऱ्याला जायचं म्हणलं तरी चारी बाजूला जातो मला करमाळा चौकात जावं लागल. तसं या मानवरूपी देहातून एकदा निघाला ना तुम्ही, तुमचा 4 रस्त्यांचा चौक, ते चौक बघितला जातो त्या कर्म नावापाशी अवलंबून असतं. पण कोणता? भोगिल्याची भोग तो न सुटे, प्रारब्ध, क्रियमान, संचित आणि भोग ही 4 गोष्टी त्या कर्मावर अवलंबून असतात. मग जीवन जगत असताना कसं कर्म करायचं, स्वर्गाला जायचं की नरकाला जायचं आपल्या हातात आहे महाराज. पण समजा एकदा समजा मरू नाही कोणी, समजा मेलं, पण ठेवतात किती वेळ? लय झालं 2-3 तास. 2-3 तास ठेवलं की म्हणते उरका काढा काढा म्हणते आता झाला भूमी भारे, काढा काढा म्हणते आता झाला भूमी भारे, काढा काढा सचन झाला भूमी भारे, काढा काढा म्हणते आता झाला भूमी भारे, करीती विचार, काढा काढा म्हणते आता झाला भूमी भारे, काढा काढा म्हणते आता झाला भूमी भारे, काढा काढा म्हणते आता झाला भूमी भारे, काढा काढा म्हणते आता झाला भूमी भारे. काढा काढा म्हणते याचा झाला भूमी भारा. 80-90 नाही 100 वर्ष जगला, तुमचा जमिनीला भार नाही. पण यातला भगवान रूपी परमात्मा निघून गेला ना, जमिनीला भार होतो. भार म्हणले आता लय प्रमाण म्हणल्यावर कीर्तन भार होतो. मग आपण जीवन जगत असताना कर्म चांगले करा, पुढचा जन्म चांगला मिळाल्याशिवाय राहणार नाही महाराज. विठ्ठला एकदा व्यक्ती गेला, मग तिथून पहिल्या दिवशी पहिला पिंड एक एक करीत 10व्या दिवशी ब्राह्मण काकाच्या हातून 10वा पिंड करायचा. पण 10वा पिंड कधी बी करता येतो, 3ऱ्या दिवशी, 5व्या, 7व्या दिवशी करता येतो. पण 13वा हा विधी महाराज, 13वा बदलता येत नाही. 13व्या दिवशी 13वा हे शास्त्र आहे, 10वा हा विधी आहे, आणि 13वा शास्त्र आहे का? पण आमचं शास्त्र असं सांगतं, शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य ही तृण मानावे. शास्त्र सोडून चालत नाही. मग 13वा हा 13व्याच दिवशी करावा लागतो. तिथून पुढे एक महिन्याला एक पितृ जेवाय घालायचा. दर महिन्याला 11 महिने पितृ जेवाय घालायचा, आणि 12व्या महिन्यात आजच्या दिवशी वर्ष श्राद्ध करायचं. वर्ष श्राद्ध का आज करायचं? वर्ष श्राद्धाच्या दिवशी 12व्या महिन्यात पूर्ण झाल्यानंतर. पण लक्ष द्या, लक्ष द्या, 12व्या महिन्यात वर्ष श्राद्ध, आणि तिथून पुढे दरवर्षी पुण्यस्मरण. पण ही सगळ्यांचं होत नाही. आणि या 12व्या महिन्यापर्यंत जो गेलेला जीव आत्मा, त्याला सुटका नसते, तो आपल्या बंधनामध्ये बांधलेला असतो, आणि त्या आजच्या दिवशी त्याला सुटका मिळते. दिली तिलांजली कुळ नाम रूपासी, शरीर ज्याचे त्यासी समर्पिले. मग आजच्या दिवशी तो जीव परमात्मा पर्यंत जाण्याकरता या बंधनातून सुटका होते. पण तशी सुटका होत नाही. तिथं विचारला जातो, तो आज जीवन जगत असताना काय केलं? कीर्तन ऐकलं का? गोंधळाला गेला का? तमाशाला गेला का? भजन केलं? या सगळं पाप केलं का पुण्य केलं याचा लेखाजोखा केला जातो. आणि मग तिथं पुढं
त्याचा प्रवास चालू होतो. पण समजा एका कमी जर पुण्य पडलं, पुण्य जर कमी पडलं ना, आज या कीर्तनाचं पुण्य या बालयाकरांना नाही महाराज, गेलेल्या जीव आत्म्याला मिळत असतं. म्हणून आज जर पुण्य कमी पडलं आणि ही पुण्य तर तिथं पोचलं, तो गेलेला जीव आत्मा समाधानी होतो आणि ह्या मागच्या लेकरांना आशीर्वाद देऊन जातो. तुका मान पितारा आशीर्वाद देतो, तुका मान पितारा आशीर्वाद देतो, तुका मान पितारा आशीर्वाद देतो, तुका मान पितारा आशीर्वाद देतो. कल्याण इच्छिती कया थोडा, कल्याण इच्छिती कया थोडा, तुका मान पितारा आशीर्वाद देती, तुका मान पितारा आशीर्वाद देती. कल्याण इच्छिती कया थोडा, इच्छिती कया थोडा, तुका मान पितारा आशीर्वाद देती, हो मान पितारा आशीर्वाद देती, आशीर्वाद. मग नियमानुसार 10वा 13वा वर्ष श्राद्ध त्याला कीर्तन. पण आजकालच्या लोकांना पटत नाही, म्हणतात या भजनेने महाराजाने धंदा मांडलाय. म्हणजे काय गरज आहे भजन आणि कीर्तन करायचं? पण भजन आणि कीर्तन का करावं लागतं मी सांगतो तुम्हाला. आता काकाच्या आतमध्ये पूजा चालू आहे, कीर्तनाचा आवाज, काकाने सांगितलं मम म्हणा, पण ती सगळं मंत्र पाठ नसतात. महाग म्हणणाराचं महाग म्हणणार काय जे ऐका येईन तसं म्हणत राहतो. मग मंत्र चुकल्यावर काय होतं? मंत्र चळे थोडा तरी धडाची होय वेडा. मंत्र चल्यावर जर चुकला ना, पुण्य तर नाही लागणार महाराज, पण पाप लागल्याशिवाय राहणार. पण आमचं भजन कीर्तन नामचिंतनाची ताकद असे, कशी बी घ्या भजन, बैसल्याने गाता उभा नारायण. तुम्ही बसून घ्या, उठून घ्या, कसं बी नामस्मरण करा, कारण नित्य मुखामध्ये नाम आलं की मोक्ष मिळते. की नाम अति मोक्ष, ऐची साक्ष बहुताची, ऐची साक्ष बहुताची, ऐची साक्ष बहुताची, नाम अति मोक्ष, ऐची साक्ष बहुताची, ऐची साक्ष बहुताची, ऐची साक्ष बहुताची. तुम्ही मुखाने नाम घ्या भगवंताचं, कसं बी घ्या. आणि तुम्ही म्हणता कोण ह्याच्यातून लय महाराज झाला, संत झाला. अहो महाराज संत व्हायचं लांब, वाया कोण गेलं? व नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला, ऐसा कोणी ऐकिला, ऐसा कोणी ऐकिला. नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला, ऐसा कोणी ऐकिला, ऐसा कोणी ऐकिला. मग भगवान परमात्म्याचं नाम घेतलेलं वाया जाणार नाही, कुणीच आजपर्यंत गेलं नाही. मग तुम्ही आता एक विचार करायचा, मी सांगतोय ना बसलेल्यांनी, पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये घालायची. राशींमध्ये 5-7 7-8 सप्ताह असतात, त्या सप्त्याला कीर्तनाला जायचं, पारायणाला बसायचं, असा विचार करायचा. आमचे तुकोबर आहे तेच म्हणले, अरे विचार करा पण क्षणक्षणी हाची करावा विचार, क्षणक्षणी हाची करावा विचार, क्षणक्षणी हाची करावा विचार, क्षणक्षणी हाची करावा विचार. तरावया भार मावसिंदो, तरावया भार मावसिंदो, नाशिवंत देह दानार सकल, नाशिवंत देह दानार सकल. तरावया भार मावसिंदो, तरावया भार
कारण सोपं नाही तुम्ही म्हणता काय अवघड आहे माई काय मशीन लावली बघा बघा पण सोपं नाही महाराज जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे आज आमचा पक्का नानाला इना घेऊन उभा राहिलाय तर थरथर करते वाडूळ झालं हा निस्ता इना घ्यायचा आहे आमचा जुना मित्र आहे ते म्हणतात एवढा मोठा आहे का पण आम्ही संगच काम केलेलं आहे विठाला करम महाराज म्हणतात क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू विचार करा म्हणले पण तुमच्या आमच्या सारखा विचार नाही एक जणाला काय झालं म्हशीची शिंग जरा अशी जुळलेली होती काही काम नसल्या माणसाच्या डोक्यात काय विचार येतात महाराज म्हशीची शिंग अशी जुळलेली आणि तो रोज विचार करायचा म्हणला म्हशीच्या मुंडक्यात जर एखाद्याचं मुंडकं गुतलं शिंगात तर काय होईल आणि म्हणला बघूचा पण प्रयोग करून म्हैस जरा गरीब होती आणि त्यांनी सहज अशा जुळलेल्या म्हशीच्या शिंगात मुंडकं घातलं महाराज आता म्हशीला वाटलं आता मुंडकं घातलं ही काय करतं हाणत काय मला जे म्हैस उधळले म्हणला थांबानाच सगळ्या गावाला येडा आणला मुंडकं काय नसताना बळच 5-4 दारांनी आमच्या आवी महाराजांसारख्या 4-2 जणांनी धरली म्हैस आणि मुंडकं काढलं आमच्या बापू सारख्याने त्यांना विचारलं म्हणलं अरे काय करावं याचा विचार करतो का नाही थोडा कुशाल म्हशीच्या शिंगात मुंडकं गोतावतो आव म्हणला 8 दिवस विचार करीत होतो तवा मुंडकं घातलं म्हणला या असला विचार काय कामाचा आम्ही एका ठिकाणी कीर्तनाला गेलो महाराज आता पावसा पाण्यामुळे कीर्तनाला तास अर्धा तास लवकरच जावं लागतं एक जण म्हणला महाराज चला चहा प्यायला म्हणलं मी दूध चहा प्यात नाही दूध पित म्हणला म्हशीचं दूध आहे चला म्हणलं गेलो म्हणला आणि त्यांनी प्रश्न विचारायला चालू केलं पण मी आमची नजर लय महाराजाची नजर म्हणजे कावळ्याच्या वर असते बघितलं तर त्याच्या गळ्यात माळच नाही म्हणलं ह्यो काय मला प्रश्न विचारायचा बाबा बघितलं गळ्यात माळच नाही म्हणलं महाराज एक सांगू का प्रश्न विचारू का म्हणलं अरे कीर्तन सुरू करायचंय उरक लवकर जातो नाही म्हणलं एक प्रश्न म्हणलं आपल्या भगवान परमात्म्याला बायका किती मी म्हणलं आमच्या भगवान परमात्म्याला 16,108 पत्नी आहेत मग त्यातली सगळ्यात सुंदर दिसणारी कोणची मी म्हणला सत्यभामा आता ही आमच्या वत ग्रंथात वाचल्यानुसार ते म्हणला त्यांच्या वडिलाचं नाव काय काय नाव व सत्यभामेच्या वडिलाचं नाव महाराज सत्राजित राईट वा सत्राजित आता मला बी माहित होतं सत्राजित म्हणला महाराज म्हणलं उशीर झालाय कीर्तन सुरू करायचं नाही म्हणलं एक प्रश्न सत्यभामेच्या वडिलाचं नाव काय म्हणलं सत्राजित बरोबर आहे म्हणलं ते नुसतं म्हणायचं वा वा लय भारी राव लय अभ्यास आहे तुमचा चढून दिल्यावर कॉलर टाईट झाली ना खुर्चीला चिटकून बसलो पण म्हणलं कीर्तन सुरू करायचंय उठा तेव्हा म्हणलं महाराज एक प्रश्न म्हणला त्याच्या बापाचं नाव काय मग आता ही काय गात्यात नव्हतं गात्यात नाही कोणत्या ग्रंथात गावलं नाही म्हणलं सत्राजित होतं पण त्याच्या बापाचं नाव मला माहिती पण मी त्याच्या गळ्यात बघितलं ह्यो माळकरी नाही ह्यो आपला निस्ता टाइमपास करतोय मी त्याला सांगितलं 18जीत त्यो म्हणला त्याच्या बापाचं नाव मी म्हणलं 19जीत त्यो म्हणला त्याच्या बापात म्हणलं 20जीत म्हणलं चल दसाद्या कळेपर्यंत विठाला असला विचार तुमचा आमचा पण आमच्या तुकोबारायांचा विचार काय व काय मी उद्धार काय कृपा करेल नारायण ऐसे तुम्ही समाधान चित्ता
परपंच आमच्यावर गप्पा मारित नव्हते. भगवान परमात्म्याला बोलायचे, त्यांच्या बरोबर गप्पा मारायचे. काय मी उद्धार पावेना, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संता जना, करा समाधान चित्त माझे. बसलेल्यांना विचारतो, महाराज तुमचं आजपर्यंत समाधान झालं का? बोलत जा माऊल्या. हो, मोठमोठे भजन करणाऱ्या माऊल्या माझ्या पुढे बसलेल्या आहेत. समाधान नाही झालं कारण तुम्ही तो मार्गच अवलंबला नाही, तुम्ही वाट दुसरी धरली. समाधानाची वाटच नाही महाराज. कारण या नासक्या कुचक्या प्रपंचामध्ये तुम्हाला सुख नावाची वस्तू सापडणार नाही, समाधान नावाची वस्तू सापडणार नाही. तुम्ही म्हणता ना आमच्याकडे लय धन आहे, काय करायचंय त्या समाधानाला? पण धन दौलत ही धन नाही. तुमचं जरी धन असलं, आमचं हे परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण. आमचं परमार्थ म्हणजे महाधन आहे, जोडी देवाचे चरण. आणि तुकोबाराय सांगायचे, माझं समाधान कशाने होईल, माझा उद्धार कशाने होईल? जो भेटन त्याला तुकोबाराय विचारायचे. देवाला संतांनाच विचारलंच, पुसावेसे हेची वाटे, जो जो भेटता यासे, जो जो भेटता यासे, जो जो भेटता यासे. पुसावेसे हेची वाटे, जो जो भेटता यासे, जो जो भेटता यासे, जो जो भेटता यासे. पुसावेसे हेची वाटे, जो जो भेटता यासे, जो जो भेटता यासे. पुसावेसे हेची वाटे, जो जो भेटता यासे, जो जो भेटता यासे, जो जो भेटता तुकोबाराय हात जोडून म्हणायचे, अरे तुम्ही बी उद्धार करून घ्या आणि माझा कशाने होईन ती बी सांगा. लोकांच्या हात पायाला हात लावून सांगायचे, लागोनी या पाया विनवितो तुम्हासी, करे टाळी बोला मुखी नाम. हाताने टाळी वाजवा, मुखाने नाम घ्या आणि उद्धार करून घ्या. मला बी सांगा, सांगतो तुम्हासी भजन विठ्ठल, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजन विठ्ठल, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, जन्म वाया. वा महाराज. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, त्या विठ्ठलाला भजा, कारण त्याला भजल्याशिवाय, त्याला बघितल्याशिवाय जीवनाचं सार्थक नाही. विठ्ठलची एक देखलिया, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया. पण ती माणसं काय गरीब नसतात, सांगाय जाणाऱ्याला टांगाय नेतात. महाराज म्हणले तुम्ही सांगता खरं, पण लय आयुष्य पडलंय, 100 वर्षाचं आयुष्य, इतकी काय गडबड आहे? महाराज म्हणले याचा भरवसा नाही, नाचकय कुचकय, कवा जाईन सावधान राहा. नाशिवंत नाशिवंत जाणार सकर, नाशिवंत जाणार सकाळ, नाशिवंत जाणार सकर, नाशिवंत जाणार सकाळ, नाशिवंत जाणार सकाळ, नाशिवंत देव जाणार सकाळ, नाशिवंत जाणार सकाळ, नाशिवंत देव जाणार सकाळ. छोटा
नाशिवंत देव जाणार सकळ नाशिवंत देव जाणार सकळ हर्षात पाळता हर्षात पाळता बधाना हर्षात पाळता बधाना हर्षात पाळता बधाना नाशिवंत देहा जाणार नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकळ आवीच घात काळे सावधान नाशिवंत देह जाणार सकळ आवीच घात काळे सावधान नाशिवंत देहा जाणार सकळा. ही नासकय कुचकय जाणार आहे याच्यावर लय गर्व करायचं नाही, लय भ्रमात राहायचं नाही. माझा बंगला न माझी गाडी न माझा बंट्या न माझी बंटी नाही महाराज. आमच्या नाथबाबांनी सांगितलं नाही रे नाही म्हणले नाही कुणाचं कोणी, बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे स्वय रे. मेल्या पाटी सर्व राहिले तुटतील धागे दोरे. राण्या मायेचा बाजार सगळा मायेचा बाजार आहे महाराज. नाही कुणाचं कोणी, फक्त भगवान परमात्मा आपलाय, दुसरं तिसरं कोणी नाही. आणि तेच भगवान परमात्मा रूपी माय बाप आपले आहेत महाराज. संत देव आणि मायबाप यांच्या पड्याला तुमचा कळवाळा येत नाही. बाकीच्या शेजाऱ्या पाजाऱ्याला मित्रांना काय नाही. तुम्ही म्हणता महाराज माझे मित्र लय भारी इथं. अरे लय भारी, पण कुठपर्यंत तू जोपर्यंत त्यांना पाजितो तोपर्यंत मित्र. तू पाजायचं बंद कर, तुला फोन सुद्धा येणार नाही महाराज. ही सगळे लोभापोटी महाराज. सगळ्यांना आशा आहे, पण माय बापाकून तुम्हाला काहीच आशा नाही त्यांची. आईसी कळवळ्याची जाती करीला भाविना प्रीते. अंतकरणापासून जर प्रेम करीत असन कोण तर ते मायबाप आहेत महाराज. मायबापाशिवाय तुमच्यावर प्रेम करायला कोणाला नाही. पण आताच्या अवलादींना मायन बापन कशाचा संतन कशाचा देवन धर्म महाराज नाही महाराज. आमच्या कबीर महाराजांनी सांगितलं या सगळ्या अवलादी बेमान झाल्या. आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे. आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे. सगळे बेमान दुनिया झाली. आईला आई म्हणे ना, बापाला बाप म्हणे ना, भजण्याला भजने मानायला ते म्हणतात बुवा, आणि एवढं त्यात म्हणले राशन. त्यांना काय कळायचं संतन देवन धर्म महाराज. माया बाप को कोई नहीं माने औरत का बहुमान रे, औरत का बहुमान. साधु संत को कोई नहीं माने हिजरों को बहुमान रे, हिजरों को बहुमान. कहता कबीरा सुन भाई साधु लेने को हरि नाम रे,
दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे. त्याच्यामुळं आईला आई म्हणा, बापाला बाप म्हणा. कारण आपल्या जीवनामध्ये आपल्यावर खरं प्रेम कोण करत असन तर आई. आज या भिशे कुटुंबियाचा जर विचार केला तर काय हो महाराज, लहानपणी आई गेली कसं जीवन जगला असन बाबा, सांगितलं की डोळ्याला पाणी यायसारखं काम आहे महाराज. पण कधी नाराज नाही. देवाबद्दल किती आवड. आम्ही बघितलं बाळूमामाच्या तिथं रोज टचून बाळूमामा पसते सेवा करायला. कारण एकच दिनाचा सोयरा पांडुरंग फक्त त्यो आपलाय. पण त्यो कवाय, त्याला भजन करावं लागतं, त्याला नामस्मरण करावं लागतं. तेव्हा त्यो आपली वाट बघतो. वाट पाहे उभा भेटीची आवडी, करावी तातडे परमार्थाचे. पण ती कवा त्याने त्याचं जर नाव घेतलं तर नाही नाव घेतलं यमाचा पाहुणा प्राणी होया, यमाचा पाहुणा प्राणी होया. निवृत्तीची जाण ज्ञानदेव नरकाची पैदा. यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय. हरी विना जन्म नरकाचा पैदाना, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय. हरी विना जन्म तो नरकाची पैजाना. भगवान परमात्म्या विना जर जगणं, देवाच्या नावाशिवाय जर जगणं, साक्षात नरकय महाराज. मेल्यावर तर मिळणच, पण जित्यापणी नरकय म्हणा. हरी विना जन्म नरकाची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. जीवन जगत असताना मग बघा आपण यमाचा पाहुणा व्हायचा का देवाचा पाहुणा व्हायचा. पण ते पाहुणा व्हायसाठी घरी बसून चालत नाही, त्याला कुठं यावं लागतं. संत समाज संत
मागामे करावे ताताडे. मग त्याच्यासाठी देवाचं नाव घ्यायला संत समागमात यावं लागतं. संत समागमात तुम्ही म्हणताना आम्हाला संतच कशाला म्हणतात माहित नाही. ती काय माणसासारखे होते का? संत नवती जगा मानसा सारिके. पण जरी तुम्हाला संत नाही दिसले, हे ज्ञानेश्वरी ग्रंथ ही एक संतच आहे, गाथा ही एक संतच आहे. आणि जिथं नामस्मरण असन, भजन कीर्तन असन, तिथं जा. ले डोळ्यात दूर गेल्यासारखं राहू नका. चौथ्या चरणात तुका म्हणे हा लौकिका व्यवहार, 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 हे हा लौकिका व्यवहार. नका डोळे दुरी भरणी राहो, नका डोळे दुरी भरणी राहो. नाशिवंत देहा जाणार सकळ, नाशिवंत देहा जाणार सकळ. नका डोळे दुरी भरणी राहो, दुरी राहो. नाशिवंत देहा जाणार सकळ, नाशिवंत देहा जाणार सकळ. जगातो काळ सावधान, आयुष्यात तो काळ सावधान, 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 सावधान. आयुष्यात तो काळ सावधान, आयुष्यात काळ सावधान, आयुष्यात काळ सावधान. नाशिवंत देहा जाणार सकळ, नाशिवंत देहा जाणार सकळ. नाशिवंत देहा जाणारा सकाळा. हे नासकय कुचकय शरीर जाणार आहे महाराज. पण माणसाच्या डोळ्यात धूर गेल्यासारखी माणसं वागत आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे हा लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरोने राव. अरे दूर म्हणजे कळाला का? कसला दूर? आपण म्हणतो नाही का, सोन्याचा दूर निघतोय त्याच्या घरी. सोन्याचा दूर, मग सोन्याचा त्याला अहंकार झालेला असतो, संपत्तीचा अहंकार झालेला असतो. पण आमचे महाराज म्हणले, त्याग तरी ऐसा करा, अहंकार ठेवू नका. आणि तेवढा जर माणसाकडे आला, माणूस वाया गेला म्हणले, अहंकार झाला. तुका म्हणे देव झाला. पण ती काय होतं तुम्ही म्हणता, मस आम्ही दिवसभर गोकीतो मंदिरात जायचंय सप्त्याला मठात. पण मठातला सप्ताह संपून गेला, पण भजनाला कीर्तनाला काही जाणं झालं नाही. का? ती पाप आडवं येतं माणसाचं, म्हणून ती जावत येत. तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड, पाप ठाके हिताड, पाप ठाके हिताड. तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड, पाप ठाके हिताड, पाप ठाके हिताड. तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड.
पण तुम्हाला सहजासहजी कीर्तन भजन का आवडत नाही तर हीच आहे ना, हे मागच्या जन्मात करायचं नाही तेवढं पाप करून ठेवलं, आता कुठं दे भजन आणि कीर्तन. कारण विषयी गोंधळ गाजत असे, सगळं हे भजन कीर्तन सांधीला पडायला लागलं. पण त्याच्याशिवाय पर्याय नाही. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोदरा, ही शेवटचा आपला सोयरा कोणचा आहे तेवढाच भजन. पण हे तर येता येत नाही. मग शेवट मग काहीतरी रोग आजार झाल्यावर मग म्हणतो मला कीर्तनाला यायचं. आता नाही, पळ घरी तिकडं. आता असतं वय 80 वर्षाचा झाला आणि मग म्हणतो मला माळ घालायचे महाराज. म्हणलं तुला 80 वर्षाचा आता माळ घालायचा, आता म्हणतो माळ घालायचा. मग पहिलं काय केलं ते म्हणलं जिंग जिंग जिंगाट केलं. काय सांगावं महाराज तुम्हाला. आता म्हणलं 80 वर्षाचा झालं. एक मावशी मला खरंच म्हणली महाराज मला माळ घाला वाटते. दिंडीत आलती टेम्पोतच बसायची सारखी, पण चल म्हणलं आता तुला हा इच्छा. पण म्हणली आता माळ घाला वाटते. म्हणलं मावशी तुला आता का माळ घाला वाटते. म्हणजे ती म्हणली आता का महाराज मला चावते का काय. मग त्याच्यामुळं माळ घालायची. दुसरी तिच्या बरं आलती ती सुद्धा म्हणली महाराज मला बी माळ घाला वाटते. म्हणलं माव आज तुला कशामुळं माळ घाला वाटते. ती म्हणली माझी पोरच आणून देत नाही, काय माळ घातल्याशिवाय पर्याय आहे का. म्हणले नाही महाराज, जीवनामध्ये मनुष्य जीवनाला आला चांगलं खा चांगलं प्या, एडं वाकडं खाऊन जमणार नाही. चांगलं खायचं चांगलं प्यायचं चांगलं वागायचं महाराज. आज सहज माणसं चालता चालता कुत्र्याला लाथ हाणतात, पण ती कुत्र बी म्हणतं तू मागच्या जन्मात माझी भावकी असल्यामुळं तू नक्कीच मला लाथ हाणतोय. मग चांगलं वागा, आई बापाचा आदर करा, आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईन असं वागू नका. बापाची मान शर्मेनं खाली होईन असं कधी वागायचं नाही. पुरुषाने तरुणाने जीवन जगत असताना बापाची मान, आपली बाप आपला उभ्या आयुष्यामध्ये निस्ता ताट मान करून गल्लीमध्ये चालला पाहिजे, असं जीवन जगावं लागतं. पण नाही माणसं आज, मगच सांगितलं मी महाराज, आई रे बैमान बैमान दुनिया झाली. कशाचा देवन कशाचा धर्म. जर तुमच्या जीवनात पाप आहे म्हणून तुम्ही या परमार्थामध्ये येत नाहीत, कीर्तनामध्ये येत नाही, भजनामध्ये येत नाही, मग पाप घालवायचा असेल तर काय पर्याय सांगितलं आमच्या संत महात्म्यांनी. तुका म्हणे जाती तुका म्हणे बापे, तुका म्हणे बापे, तुका म्हणे बापे, जाती संताची जाती संताची जाती संताची जाती संताची तुका म्हणे बापे, तुका म्हणे बापे, जाती संताची जापे, तुका म्हणे बापे, जाती संताची जापे. मग आपल्या जीवनातलं पाप घालावायचं असेल तर आपल्याला संतांच्या नावाचा जप करावा लागेल. तुम्ही म्हणता मगाशी म्हणला देवाचं नाव घेऊन, आता संतांचं. कारण संत आणि देव वेगळे नाहीत, एकच आहेत महाराज. आणि नाव घेतलं तर मी मगाशी म्हणलं चला महाराज बिशे महाराजांच्या तिथं आमच्या जोडदाराला म्हणलं जेवण केलंय चांगलं बेत आहे म्हणलं. ते म्हणलं नग जरा अंगात ताप आहे, अंगात ताप आहे म्हणलं मग कीर्तन चांगलं आहे हरिदास महाराजांचं कीर्तन ऐकाय चाल. नाही म्हणलं अंगात पाप आहे. मग जीवनातलं पाप जर घालवायचं असेल तर संतांच्या नावाचा जप करावा लागेल, संतांच्या नावाचा जप करावा लागेल. संतांच्या नावाचा जप केल्यावर भगवान परमात्म्याच्या नावाची सुद्धा तुम्हाला गरज नाही.
आमच्या तुकोबारायांनी त्यांनी अशी भक्ती केली महाराज. आमच्या ज्ञानोबारायांना एक जणांनी विचारलं, म्हणले महाराज एवढा जय जयकार चालला, म्हणले कोरोनाच्या टायमात सुद्धा तुमची पालखी जातेच की, चालत नाही म्हणलं निदान बसने तरी गेलीच की. जी ती म्हणते ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. 10 लाख लोक चालतायत ज्ञानोबारायांसोबत, कुणी कुणाला आमंत्रण देत नाही. पण कशाची पावती आहे? ज्ञानोबारायांनी सांगितलं आमच्या आईबापाने आमच्यासाठी जीवाचा प्राण दिले, म्हणले प्राणाचं बलिदान दिलं तेव्हा आमचं नाव झालं. मग तुम्हाला जर या जीवनामध्ये नाव कमवायचं असेल तर आई वडिलाची सेवा करायची असेल. ह्यो भगवान परमात्मा पंढरपूरला कशासाठी आला? नेनो ब्रह्ममार्ग चुकले, उघडे पंढरपुरासी आले, भक्त पुंडलिके देखिले, उभे केले विटेवरी. किती दिवस झालं? 28 युग झाली. पण त्याला तिथं आणण्यासाठी पुंडलिकाने काय काम केलं? मायबापाची सेवा केली. आमच्या रोहिदास संत रोहिदास महाराजांनी इतका महिमा आज जगामध्ये कशामुळे गाजतोय? मायबापाची सेवा केली. भगवान परमात्मा स्वतः आला. कशासाठी? चर्म रंगू लागे रोहिदासा संगे. देव तुमच्याकडे येईन पण त्याच्यासाठी तुमचं नाव करावं लागेल. मग जिंदगी में ऐसा काम करो तुम्हारा नाम हो जाए. याच्या पुढचं सांगतो, जिंदगी में ऐसा काम करो कि तुम्हारा नाम हो जाए, लेकिन जिंदगी में ऐसा नाम कमाओ तुम्हारा नाम सुनते ही तुम्हारा काम हो जाए. विठाला 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 विठाला. नुसतं एखाद्याने सांगितलं ना, आवी महाराजांनी सांगितलं, तिथं पुढे फोन सुद्धा करायची गरज पडली नाही. असं नाव झालं पाहिजे. आणि त्यांनी खरंच नाव केलंय महाराज. थोड्या दिवसात आपल्या पंचक्रोशीत नाही 4 तालुक्यात आपलं गाव नाव केलं. टाळ्या वाजवा महाराज भजण्यासाठी. कारण ती दुर्मिळ झाली वस्तू, सहजासहजी उपलब्ध होत नाही महाराज. ही गायकवाड महाराज, आवी महाराज ही सहजासहजी कुणाबर जात नाही. पण काहीतरी त्यांचं माझं मागच्या जन्माचं काहीतरी नातं असल्याशिवाय येत नाही महाराज. कारण नावाला किंमत आहे. पण नाव जर आईबापाची सेवा करता तरच नाव होईल. आता श्रावण महिना म्हणजे काही सोपं नाही. आपल्या भगवंताच्या मंदिरामध्ये, शंकर बाबाच्या मंदिरामध्ये आज श्रावण मासामध्ये लोक भरपूर येत आहे. आणि आज हे वर्ष श्राद्ध श्रावण महिन्यामध्ये आलंय. किती भाग्याची गोष्ट आहे. तुम्ही इतर महिन्यामध्ये सेवा करा त्याचं फळ मिळन, पण त्याच्या कितीतरी पटीने श्रावण महिन्यामध्ये सेवा केल्यानं फळ मिळन महाराज. आणि आज या भिशेप कुटुंबातील एक बाप नावाचं व्यक्तिमत्व गेलंय. त्यांची आई कधी गेली मला नाही सांगितलं अजून, पण लहानपणी गेले म्हणून सांगितलं. पण आई विना लेकरू कसं असतं वा? स्वामी तिन्ही जगाचा, आई विना बेकार, आई विना भिकारी. आई नसन त्या लेकराला भिकारी महाराज. मग जोपर्यंत आई आपली जिवंत आहे तोपर्यंत आईची सेवा करा, वडिलांची सेवा करा. तुम्ही म्हणता सेवा काही नाही करायची. सेवा म्हणजे फक्त सकाळी उठलं कामावर जायच्या आधी 2 गोष्टी गोड बोलायच्या. आई तुझ्या गोळ्या संपल्या का? आहेत का? पाठ दुखते का? गुडघे दुखतायत का? विचारा, चौकशी करा महाराज. पैसे लागत नाही त्याला, फुकटच्या तोंडाने बोला. आणि एवढीच अपेक्षा असते. काय लागतं म्हातारे माणसाला? काय नाही लागत त्यांना. त्यांना फक्त 2 गोष्टी आपल्या लेकराने आपल्याला तोंड भरून बोला. पण काय काय अवलादी पुढे चले त्यात आई बापाने हाक मारली तरी वो देत नाही. मग काहीच करू नका. आणा म्हणले पत्नीला 10,000ची साडी आणा. ती काय सहजासहजी आली नाही.
सगळं कुळ गोत्र सोडून आली तुमच्या घरात, नाव सुद्धा अक्षर सुद्धा संग आणलं नाही. पहिलं कुमारी होतं, इथं सौ लागलं. बापाचं नाव इथं पतीचं नाव लावलं. तिच्यासाठी 10,000ची साडी आणा, पण आपल्या आईला 1,000 रुपयाचं लुगडं आणायला विसरू नका महाराज. कारण 10,000ची साडी आणली तरी पत्नी म्हणेन तुम्हाला अक्कलच नाही, बुट्ट्या चांगल्या नाही, कलरच नाही, तरी चुका काढीन. पण माझी 70-80 वर्षाची आई असन, आई म्हणेन थके माझ्या पोरानं आणले, पोरानं मंदिरात पाया पडाय गेल्यावर सांगन महाराज. आणा पोरांना 5-10 सूट आणा, बुट आणा, 3 लाखाची बुलेट घेऊन द्या, त्याबद्दल माझं काय मत नाही. पण 5,000ची कपडे आणताना तिथं 500 रुपयाचं धोत्राचं पान म्हाताऱ्या माणसाला बापाला आणा महाराज. तो मंदिरात गेला ना सांगन राम भाऊ पोरानं आणले, पोरा आनंदानं सांगा ना, असलंच तसलं पंचायती करणार नाही महाराज. आणा तुम्ही 2-2 किलो मिठाईचा पुडा आणा, पण ती आणताना 100 ग्रॅम वायलेच पुढे 100 ग्रॅम वायलेच आणा. बापाच्या हातात द्या, आईच्या हातात द्या, पण ती गादीवर उभं लबाड नाही सांगत ती खाणार नाही महाराज. तिथंच दिवळे ठेवत्यान, बाजावर ठेवत्यान, सकाळ उठलं की आपल्याच पोराला म्हणत्यान धर पप्प्या. पप्प्या म्हणे नग मला, म्हणे अरे तुझ्याच बापानं आणले खा. आईशी कळवेळ्याची जाती करी लाभाविना प्रीती. त्याच्यासारखं तुमच्यावर कोणी प्रेम करणार नाही, पण हायतवर कळत नाही आणि गेल्यानंतर मिळत नाही महाराज. ज्याची आई गेली त्याला विचारा आईची किंमत, ज्याचा बाप गेला त्याला विचारा बापाची किंमत. आई बद्दल काय लोर आज आमचे महाराज लोक सगळी सांगतायत. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. सगळी सांगतात, पण त्यांच्या आई बापाचा कुठं तपास आहे ती सांगता येत नाही महाराज. मग लय गाणी म्हणायची नाहीत, पण आज बाप नावाचं चरित्र आपल्यातून निघून गेलंय. बापाबद्दल 2 शब्द सांगतो ना आपली सेवा संपवतो. बापा स्वाभिमानी बाना बापा कनखार कना. त्याच्या काळजात सुदाला जाळोचा संवेदना. त्याची पहाडाची ख्याती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप जीवन जगत असताना एखाद्याला 10 रुपये उष्ण दिले उमऱ्याला साल ठेवीत नाही महाराज त्याच्या, पण आपल्या लेकराच्या नाव यकारची यकार सहज करून देतो, इतकं प्रेम करतो बाप. काय करतो बाप? बाप करी जोडी लेकुराचे ओढी, आपुले कुरवंदे वाळोने या, आपुले कुरवंडे वाळोने या. पण ती बाप कोणाला समजत नाही, बाप कोणाला उमजत नाही. स्वतःच्या लेकीच्या लग्नामध्ये बापाची काय अवस्था असते तुम्ही बघा. सगळं गाव पोटभर जीवन जातं, पण बापाच्या पोटाला तुकडा गोड लागत नाही महाराज. बाप कुठेतरी फाटकी कोपरी घालून असतो, त्याला नवी कपडे घालत नाही. 4 बऱ्या सांगा कपडे आणलेत घाला, घालीत नाही. मग माझ्या काळजाचा तुकडा नांदायला चालला, मी काय जीव म्हणतो. वाट लावत असताना काय अवस्था असते त्या बापाच्या हृदयाची. आईच्या गळ्यात पडून लेक रडते, सांगते आई जाते ग, म्हणते तशी नको जाऊ, बापाला विचारून जाण. बाप इतका आपल्या हृदयामध्ये अश्रू साठवत असतो, पण फक्त बाप 2 वेळा रडतो महाराज. तरणा बाण मुलगा गेला आपल्या जीवनातून, त्याला खांदा द्यायचा टाइम आला ना, त्या टायमाला एक बाप रडत असतो.
त्याला विचारलं, सांगितलं, जाऊन द्या बाबा म्हणले. जाणं हे आपल्या हातात नाही, येणं हातात नाही. पण गप बसला बाप रडणारा. पण लेख लांदायला जात असताना, वाट लावताना त्याला विचारलं, अरे तू रडताना का थांबाना? सांगितलं म्हणले, ती तरणा बांड पोरगा बराबरीला आलेला पोरगा गेला, ती मेलेलं प्रेत होतं म्हणले. पण आज ही जिवंत प्रेत वाट लावायचंय, त्याच्यामुळे रडताना थांबत नाही. बापा स्वाभिमानी बाना त्याचा कनखार कना. किती बोललं तरी बापाला कमीच आहे महाराज. कारण बाप तुमच्या वाट्यावर निस्ता बसून द्या, घराकडे वाकड्या नजरेने बघायची ताकद नाही. त्याच्यामुळं आई वडिलाला बघा, कारण ती काय सोपे नाही. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. कुठल्या तीर्थाला गरज नाही जायची, माय बापाची सेवा करायची. कारण टाइम झालाय म्हणायचा आपला. आई बापाची सेवा करा, भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा आणि भजन कीर्तन करा. पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. खाऊ नका येडं वाकडं महाराज. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, 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 कुंडली कवरदारी विठाल, विठाल देव पंढरीनाथ भगवान की जय. मुबारक कुमाई, 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 मुबारक कुमाई. ठोबा 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 ठोबा. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काल सावधान. संत समागमे धरावे आवडे, करावी तातडे परमार्थाची. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरोनी राहो. नाशिवंत देह जाणार सकाळ, आयुष्य खातो काळ सावधान. माई बाप शांत राहा, एक 5 मिनिट शांत शांत. माय बाप मर्यादित वेळ संपत आली आपली, पण तरी 1-2 मिनिटं घेतो महाराज. तो मायबाप जीवनामध्ये, इकडे लक्ष द्या सर्वांनी, जीवनामध्ये जीवन जगत असताना माणसासारखं जीवन जगा, माणसासारखं जीवन जगा. कारण आपलंच खाणं खा, आपलंच पिणं पिया आणि
बसा खाली फुलं वाटणारे बसा खाली. थांबा टाइम आहे थोडा बस थांबा शांत राहा शांत. माणसासारखं जीवन जगा माणसाचं खाणं खा माणसाचंच प्या महाराज आणि माणसाच्या मौतीनं मारा. असं कधी झालंय का एखादं कुत्र मरायच्या टायमाला बंगल्यात जाऊन सोप्यावर झोपलं तिथंच मेलंय? नाही महाराज. पण अशी कितीतरी माणसं आहेत कुत्र्याच्या मौतीने कुठं बी जाऊन पडून मरतात का? व्यसनाच्या अधीन गेली माणसं महाराज. आणि दोनच गोष्टींनी पछाडले, बायांना फॅशन न्यावं आणि गड्यांना व्यसन. ह्या दोन गोष्टीने अशी जाम केल्यात. मग व्यसन करू नका महाराज. व्यसनापायी घर बर्बाद झाले महाराज. आणि जर तुम्हाला करायचे असेल व्यसन तर आपल्या घरातल्या गड्यापाशी भिंतीवर लिहून ठेवा. तुमच्या घराला एक दिवस कीड लागल्याशिवाय राहणार नाही. रोज घड्याळ बघायचा, टाइम बघत असताना बघायचं. कीड लागणार लागणार लागणार. एक दिवस कीड लागल्यावर महाराज घर बर्बाद झाल्याशिवाय राहणार. म्हणून दारू पिऊ नका. आणि ज्याला प्यायची लय घमिंड आहे त्याने आपली स्वतःची एकुलती लत पेताडाला देऊन बघा महाराज काय त्या पेताडाचं. आणि पिऊच नका. तुम्हाला जसं वाटतं ना आपल्या लेकीचं वाटोळ होऊ नये, आपल्या बहिणीचं वाटोळ होऊ नये. मग तुमच्या घरात आलेली कुणाची तरी बहीणच आहे ना, कुणाची तरी लेकच आहे ना, मग तिचं वाटोळ तुम्हाला अधिकार करायचा काय अधिकार आहे? आणि महिला मंडळ तुम्हाला सांगतो, तुम्हाला वाटतं ना माझ्या आईबापाचा शेवट चांगला व्हा, म्हातारपणी आमच्या आईबापाला चांगलं बघावं तुम्हाला वाटतं ना? बोला की राव. वाटतं ना तुमच्या आईबापाचं म्हातारपण चांगलं जावं? मग तसं आम्हाला बी वाटत असेल ना. मग तुम्ही आमच्या आईबापाची सेवा करा. तुमच्या जे आईबापाची आपोआप सेवा होते. ज्ञानेश्वर